हे घ्या व्लॉगच्या स्टार्टिंगलाच आपल्या समाधान भाऊने इथं पाणी सांडवलेलं आहे. तेवढ्यामध्ये प्रथमेश भाऊ आपली मॅगी घेऊन येतो. ती मॅगी आणलेली बघून समाधान भाऊ त्यामध्ये बघायला लागतात. हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आता आपण चाललेलो आहे डोंगरावरती मॅगी बनवण्यासाठी. व्लॉगच्या स्टार्टिंगला पाणी सांडवल्यामुळे आपण समाधान भाऊला पाठवतो तिथं पाणी भरण्यासाठी. तेवढ्यामध्येच आम्ही वरती पोहोचतो आणि वरचा नजारा एक नंबर होता. नजारा बघितल्यानंतर समाधान आणि प्रथमेशला कामाला लावून इथं सगळा सेटअप करून घेतला. प्रथमेशकडनं जास्त काम करवल्यामुळे तर सदम्यात जाऊन नाचायला लागला आणि हे झाल्यानंतर फायनली आम्ही आग झालेली. तेवढं म्हणजे समाधान भाऊ कढईला माती लावायला लागले. ते झाल्यानंतर फायनली आम्ही मॅगी बनवायला चालू केली. आम्ही कापण्यासाठी सुद्धा काय नव्हतं घेऊन गेलो, तर हाताने आम्ही सगळं कापून इथं मॅगी बनवली आणि डिशसुद्धा नव्हतं आमच्याकडे, तर आम्ही पत्ते वगैरे जमा केले. त्याला आम्ही सांगितलेलं कमी शिजवून टाकायला, पण याने अख्खीची अख्खी पुडी टाकलेली आहे. तर मित्रांनो, आपण इथं आता आपली इथे हेलका मॅगी बनवलेली आहे. त्याने हे बघितल्यानंतरच आम्हाला आठवतो की आपल्याकडे तर पाण्याची शॉर्टेज आहे, कारण की सगळं पाणी तर बॅगेमध्ये गेलं आहे आणि एक बाटली आणि पाडलेली. तर फायनली आम्ही इथं आग विझवून खालच्या रस्त्याला निघतो, कारण की इथं पाऊस येत असतो. आणि तुम्ही बघू शकता आपली इथं तेलका मॅगी कशी झालेली आहे. हे झाल्यानंतरच आम्ही खाली कातलावरती खाण्यासाठी येतो. आम्ही इथं कातलावरती आल्यानंतर समाधान इथं सगळे वाटण्या करत असतो. तर हे झाल्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.